नमस्कार, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहू शकता किती सुंदर पद्धतीने आज मी तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो शिकवलेला आहे. तर पहा, कप्स 3 टक्सचा ब्लाऊज आहे. जसा रेडीमेड ब्लाऊज भेटतो त्या पद्धतीने तुम्हाला हा ब्लाऊज जो आहे तो मी शिकवलेला आहे. तर पाहू शकता कप्स किती सुंदर आहेत. जी स्लीव बनवलेली आहे ती रेडीमेड सारखी बनवलेली आहे. बॅकला पहा, डीप नेक घेतलेला आहे व बॅकला हुक घेतलेला आहे. तर ह्या ब्लाऊजचं कटिंग व स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्ही पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण डे 3 मध्ये शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊज, जो पाठीमागे हुक असेल व स्लीवलेस असेल व फ्रिल सुद्धा असेल, अशा पद्धतीचा ब्लाऊज आज कटिंग व स्टिचिंग दाखवते. तर त्यासाठी मापे जी घेतलेली आहेत ती छाती आहे 32 इंच, कमरघेर जो आहे तो 24 इंच, पूर्ण उंची आहे ती 14 इंच आहे, शोल्डर 13 इंच आहे, फ्रंट नेक 7 इंच आहे, बॅकचा नेक 10-11 तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच आहे आणि अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे. अशा पद्धतीची ही मापे आहेत. तर हा ब्लाऊज आपण कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवते. तर पहा, इथे मी तुम्हाला थोडक्यात एक मुद्दा समजून सांगते की जर तुमची छाती जर तुमची 28 ते 36 पर्यंत असेल तर टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. छाती जर तुमची 37 पासून ते 40 इंचापर्यंत असेल तर तुम्ही इथे 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. व छाती जर 41 पासून म्हणजेच 44-46 पर्यंत असेल तर इथे 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हा टक्स वरून आपण जे आर्मोल जे इथे मायनस करतो त्याचं सुद्धा माप सांगते. तर आर्मोल मायनसचं ह्याला येणार आहे 1.75, याला येणार आहे 2.2 इंच येईल व याला येणार आहे ते 1.3 म्हणजेच 2.25 इंच इथे माप येईल. तर हे माप नेहमी लक्षात ठेवा. पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. व मुंडा काढत असताना छातीचा 1/2 भाग घ्यायचा आहे. 1/2 भाग प्लस आपल्याला जर डीप नेक हवा असेल म्हणजेच खोल गळा हवा असेल तर अर्धा इंच वाढवायचा आहे व जर तुम्हाला पॅक नेक हवा असेल तर 1 इंच वाढवायचं आहे. तर हे आपलं सूत्र आहे. तर ह्या सूत्राप्रमाणे आपण जे मेजरमेंट टाकतो ती अगदी परफेक्ट येते व ती मेजरमेंट आपण शिकत आहोत. आता हे कापड आहे, ज्या पद्धतीचं ब्लाऊज दाखवलेलं आहे त्याच पद्धतीचं कापड इथे घेतलेलं आहे. फक्त ब्लाऊजचा कपड्याचा कलर चेंज आहे. पहिल्यांदा आपण अस्तर कटिंग पाहूया. पहिल्यांदा सरळ रेष अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. इथे सुद्धा सरळ रेष आखून घेते कारण आपल्याला एवढ्याच कपड्यामध्ये जे आहे ते माप टाकायचं आहे. कारण कमी जास्त कपडा जो असतो तो आपण आधी एक लेवलने करून घ्यायचा असतो. आता मी ते कटिंग करून घेते. एक्स्ट्राचं जे कमी जास्त कापड आहे ते कटिंग करते. आता पहा, इथून शोल्डर टाकायचे आहे. पहिल्यांदा शोल्डर जी आलेली आहे पूर्ण शोल्डर ती शोल्डर आहे 13 इंच. 13 भागिले आपण 2 करायचं आहे म्हणजेच आपल्याला 6.5 इंच शोल्डर येईल इथे. तर पूर्ण शोल्डरचा निम्मा 6.5 इंच आला. त्यानंतर आपल्याला 1 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. इथून 2.5 इंचला एक मार्क करायचा आहे. इथून ही रेष अशा पद्धतीने जोडायची आहे तिरकी.
त्यानंतर छाती 32 आहे, 32/6 करायचं आहे. 5.3 येईल. आपला प्लस डीप नेक आहे दोन्ही सुद्धा, म्हणून प्लस आपण अर्धा इंच ऍड करणार आहोत, तर 5.8 इंच. जो आर्मोल असेल तो 5.8 असेल. इथे एक मार्क करायचा आहे. त्यानंतर ब्लाऊजची लेंथ घ्यायची आहे. लेंथ घेत असताना इथून आपल्याला लेंथ मोजायची आहे. तर उंची जी आहे ती 14 आहे, तर 14 + 1 म्हणजेच इथे 15 इंचावरती मार्क करायचं आहे. जे मार्किंग करून घेतलेलं आहे तिथे रेष आखून घ्यायची आहे. आता आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे. तर छाती पहा, इथे छाती 32 आहे, 32/4 करणार आहोत आपण, तर 8 इंच येईल. इथे 8 इंचाला मार्क करायचा आहे. त्यानंतर फ्रंटला लुजिंग 3 रेषा, म्हणजेच ह्या ज्या बारीक रेषा दिसत आहेत त्या 3 रेषा, म्हणजेच पाव इंच लुजिंग द्यायचं आहे. त्यानंतर शिलाई मार्जिन जे आहे ते 1.5 इंच. आता कमरेचा घेर जो आहे तो 24 आहे, तर 24/4 म्हणजेच आपल्याला 6 इंच येईल. तर इथे 6 इंचला एक मार्क करायचा आहे. तिथून आपल्याला पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. आता हे जे मार्क केलेलं आहे ते आपण इथे जोडायचं आहे. आता इथून सुद्धा सरळ रेष जोडून घ्यायचं आहे. हे जितकं मार्जिन आहे तितकंच इथे मार्जिन येईल. पण आपल्याला सिवलेस ब्लाउज बनवायचा आहे, त्यामुळे मार्क कसं येणार आहे पहा. तर पहिल्यांदा याचा निम्मा करायचा आहे. हा आपण इथे निम्मा केलेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1 इंचाची पट्टी हवी असेल तर आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतो. तर इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता इथे गळा रुंदी जी आहे ती आपण इथे 2 इंच किंवा समोरच्या भागाला 2.5 इंच घ्यायची आहे, कारण आपला 7 इंचाच्या आतमध्ये नेक आहे. त्यानंतर इथून आपल्याला, मी आता दाखवते, पहिल्यांदा याचा निम्मा करून दाखवते. तर इथून पहा 6.5 इंच त्याचा निम्मा करायचा आहे. आता आपण ही रेष आखून घेतली. तर त्यानंतर आपण इथे गळा रुंदी जी घेणार आहोत ती इथून ह्या मध्यापासून, म्हणजे ह्या मध्याला आता जर 1 इंच घ्यायची असेल तर आपण इथे 1 इंच घेणार आहोत व इकडच्या साईडला 1 इंच घेऊन अशा पद्धतीने इथे पट्टी येईल. कारण जर गळा तुम्ही जास्त इथे खोललात तर जास्त डीप होईल, त्यासाठी. आणि पट्टी सुद्धा अगदी छोटीशी हवी आहे, तर इकडे आपण डायरेक्ट 1.5 इंच घेऊ शकतो, पण गळा रुंद जास्त होईल, त्यासाठी आपण ह्या मध्यापासून इकडे 1 इंच मार्क केलेला आहे व इकडे 1 इंच मार्क करून गळाला आकार द्यायचा आहे. आता हा जो गळा आहे तो पंचकोनी दिलेला आहे, तर पंचकोनी गळ्यासाठी आपल्याला उंची जी आहे ती 7 इंच घेतलेली आहे. त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ब्लाउज शोल्डर वरती बसायला सुद्धा हवा, त्यासाठी आपल्याला जो मार्क करायचा आहे तो अगदी व्यवस्थित. त्यानंतर इथून पहा सरळ रेष करायची आहे ही, त्यानंतर पाव इंच कमी. तर हे सर्व मार्किंग आहे ते आपलं कट होणार आहे. आपण काय केलं, शोल्डर घेतला, शोल्डरचा निम्मा घेतला, त्यानंतर इकडे 1 इंच व इकडे 1 इंच दिलं. त्यामुळे काय होतं, गळा जो आहे तो रुंदी, छाती कमी असल्यामुळे गळ्याची रुंदी सुद्धा कमी हवी. जर जास्त घेतला तर गळा जो आहे तो असा पसरणार आहे, त्यामुळे रुंदी सुद्धा कमी घेतली. आता रुंदी इथे किती आलेली आहे पाहू शकता. तर बरोबर आपल्याला 2.25 इंच रुंदी तयार झालेली आहे. म्हणजेच शिवल्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आपोआप तयार होते. त्यानंतर आर्मोलला आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. पट्टी जी आहे ती 1 इंचाचीच तयार करायची आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घेण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर आपली इथे स्लीव असेल, इथे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करायचा आहे. आता हा फ्रंटचा नेक आहे, तर फ्रंटला अजून काय बदल होतो ते सांगते तुम्हाला. तर इथे आपल्याला टक्स घ्यायचा आहे, तर टक्स घेत असताना आपल्याला इथून 2.5 इंचाचा टक्स असणार आहे. जर छाती तुमची 36च्या पुढे असेल तर 3 इंचाचा घ्या. त्यानंतर छाती 40च्या पुढे असेल तर 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता हे मार्क केलेलं आपण इथे जोडायचं आहे. आता हा मार्क जोडलेला आहे. आपण इथे 1 टक्स ब्लाउज बनवायचा आहे, कारण जो ब्लाउज आहे तो 1 टक्स दिलेला आहे.
तर इथे अपेक्स पॉईंट जो आहे तो 10 इंच, म्हणजे 9.5 इंच अपेक्स पॉईंट आहे. तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 10 इंचाला पॉईंट केलेला आहे. त्यानंतर 7 जो आहे तो शोल्डरचा अपेक्स टू अपेक्स 7 आहे. तर 7चा निम्मा आपल्याला इथे अशा पद्धतीने घ्यावा लागेल. तर 3.5 इंच इथे अपेक्स टू अपेक्स आहे. आता फ्रंटला जो आहे तो पॅक आहे, बॅकला हुक आहेत. त्यामुळे आपण फ्रंटला इथे अगदी करेक्ट माप घेतलेलं आहे, कुठेही कमी जास्त केलेलं नाही. त्यानंतर इथे 3.5 आलेलं आहे. इथे खालच्या साईडला 3 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर इथे 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हा जो वाढवलेला भाग आहे तो इथे मायनस होतो, म्हणून मी डायरेक्ट इथे वाढवून घेते. त्यामुळे तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता. हा टक्स ह्या टक्सवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर पहा, तुम्ही जे मार्क केलेलं आहे ते आपलं बरोबरच येतं. तर इथे 6 इंच मार्क झालं आपलं कमरेचा चौथा. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आपोआप शिल्लक राहते. हा मार्क ह्या मार्कला बरोबर असा जोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे तुमचा जो कमरेचा चौथा भाग आहे तो चौथा भागला घेऊन पुन्हा 1.5 इंच देऊ शकता. पण ही पद्धत मला सोपी वाटते, त्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत शिकवत आहे. आता हे मार्क केलेलं जे आहे ते इथे जोडायचं आहे, इथे व इथे. हा जो आपला आहे तो 1 टक्स असेल. त्यानंतर आपल्याला इथे जो आहे तो मायनस करायचा असते. इथं आपण टक्स सुद्धा डायरेक्ट घेऊ शकतो व इथे सुद्धा 1 टक्स घेऊ शकतो, म्हणजे आपला 3 टक्स जो असेल तो ब्लाऊज तयार होईल. तर तुम्हाला 3 टक्स सुद्धा ब्लाऊज ह्यातून शिकायला भेटेल. तर फ्रंटला मी 3 टक्स घेते. आता इथून पहा, याचा निम्मा म्हणजेच आपल्याला किती येईल, तर 1.25 इंच येईल. त्यानंतर त्याचा निम्मा म्हणजेच आपल्याला पुन्हा अर्धा इंच भेटेल. म्हणजेच टोटल 2.25 इंचावरती इथे मार्क केलेला आहे. हा मार्क केलेला आकार जो आहे तो इथे अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला पुन्हा 1.25 इंचावरती म्हणजेच याचा निम्मा 1.25 इंच येईल, त्याला मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता चेक करायचं दोन्ही मार्क समान आहेत का. तर इथे पहा, इथे 6.25 इंच आलेला आहे. इथे सुद्धा 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे व ही रेष या रेषेला जोडायची आहे. तर इथे आपला आर्मोल जो आहे तो तयार होईल. आता हे जे मार्क केलेलं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे. कट करत असताना फक्त एवढी काळजी घ्यायची, टक्स घेत असताना इथून कट करायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने आर्मोल हा टक्स जातो त्यावेळेला हा आकार जो आहे तो अगदी व्यवस्थित येतो. एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग केलेलं आत जाण्याच्या ऐवजी आपल्याला बाहेर भेटतं. त्यासाठी हा जो पार्ट आहे तो थोडासा वाढवून घ्यायचा आहे. तर इथे एक टक्स येईल, इथे एक टक्स येईल व इथे एक टक्स घ्यायचा आहे मध्याला. म्हणजे आपला 3 टक्सचा ब्लाऊज जो आहे तो तयार होईल. त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे. आता मायनस काय होणार आहे, म्हणजे टक्स कोणता कोणता येणार आहे, तर हा टक्स येणार आहे आपला. त्यानंतर हा सुद्धा टक्स इथून मध्यापासून इथपर्यंत येणार आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं गॅप ठेवावं लागेल व इथून सुद्धा थोडंसं गॅप ठेवावं लागेल. म्हणजे गॅप जो आहे तो 1.5 ते 2 इंचाचा शिल्लक राहायला हवा. त्यानंतर हा सुद्धा आपला टक्स जो आहे तो मायनस होणार आहे. तर आता कटिंग करून घेते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन जे आहेत ते ब्लाऊज शिकायला भेटतील, नवीन व्हरायटी तुम्हाला शिकायला मिळेल. तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे. मला वाटतं माझा व्हिडिओमध्ये आवाज थोडासा आलेला नाही, म्हणून मी इथे डबल आवाज देते. जर मिस्टेक झाली असेल तर थोडंसं समजून घ्या प्लीज. तर आता हा आकार जो आहे तो आकार कट करून घ्यायचा आहे. आता इथे सुद्धा एक टक्स येईल, तिथे टक्स येईल. तर आपला कप्स जो आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीने तयार होईल. आता जे कापड आहे ते कापड इथे घ्यायचं आहे. आता ह्या कपड्यावरती जेवढा टक्स एक्स्ट्रा घेतला होता तो मायनस म्हणजेच कमी करायचा आहे व आपण पूर्ण जो भाग आहे तो आखून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा बॅकचा पार्ट आपोआप तयार होईल. आता
फक्त आपण जे आरबोलचा आकार आहे तो थोडासा कपडा उचलून जसा आतला आकार फ्रंटचा दिसतो त्या पद्धतीने द्यायचा आहे. आता हे एक अस्तरला जोड येणार आहे, त्यासाठी मी थोडंसं अंतर अर्धा इंच ठेवलेलं आहे. व जोड म्हणण्यापेक्षा सॉरी, बॅकच्या पार्टला आपण हुक लावणार आहोत तर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. मी ते आखते सुद्धा की हा बॅकचा पार्ट आहे, म्हणजे लक्षात येईल की नेमकं आपण काय केलेलं आहे ते. आता इथे पहा 2 इंच जी आहे ती आपण शोल्डर ठेवायची आहे तयार. त्यानंतर इथून गळ्याची रुंदी जी असेल ती रुंदी फक्त 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकता. अर्धा इंच आपलं शिलाईसाठी जाईल, तर मी 1.5 इंचच घेतलेली आहे जास्त करून रुंदी. व गळा जो आहे तो 10 इंचाचा घेतलेला आहे. आता इथे मी आकार देते व गोल आकार देऊन घेते. तुम्हाला समजण्यासाठी अगदी सविस्तरपणे इथे मी शिकवत आहे. कटिंग करून घेतलेला आहे. गळा जो आहे तो कट केलेला आहे. ज्या पद्धतीने आखलेला आहे त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता यामध्ये पुन्हा एक फ्रंटचा पार्ट काढायचा आहे, कारण कप्स टाकायचे आहेत. कप्स टाकायचे असेल तर अस्तर नेहमी डबल वापरायचं आहे, एक मेन फॅब्रिकला एक आपण एक्स्ट्रा. तर मी याला सुद्धा समोरच्या साईडला जोड येणार आहे, तर थोडंसं अर्धा इंच मी समोर सोडलेला आहे व जसा आकार आहे त्या पद्धतीने मी ते कटिंग करून घेणार आहे. जिथे टक्स येणार आहे तिथे पॉइंट करायचा आहे व बाकीचा सर्व आकार ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच घेऊन कटिंग करायचं आहे. आता फ्रंटचे 2 पार्ट कटिंग झालेले आहेत. आता स्टिचिंग करायचं आहे, पण मेन कपड्यावरती आधी जे आपण कट केलेलं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे, मग आपण स्टिचिंग कडे जाणार आहोत. जे टक्स आहेत ते याच्यावर सुद्धा आपण अशा पद्धतीने आखून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा याला डार्क करते, कारण त्याच्यावरती आकार उठत नाही, त्यासाठी मी इथे डार्क करून घेत आहे. आता कापड सुद्धा पहा, मी अशाच पद्धतीचे वापरलेलं आहे. खूप छान सुंदर असं कापड आहे. आता ह्या कपड्याचे कटिंग करून घेत आहे मी. जशा पद्धतीने अस्तर आहे त्या पद्धतीने कटिंग ते केलेलं आहे.
आता ही स्लीव बनवण्यासाठी आपण हे कापड जे आहे ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी जेवढं कापड राहिलेलं आहे त्याला फोल्ड केलेलं आहे. इथे काट येईल त्यानंतर व इथून आपण थोडीशी अशा अशा पद्धतीने आकारात आकार स्लीव दिलेला जी आहे आहे ती फक्त, घ्यायची आहे व पट्टीच्या साह्याने कमीत व कमी 2 इथून इंच रेडी शोल्डर म्हणजे स्लीव हवी, तर फक्त इतकंच मी घेतलेलं आहे, अशा 2 पद्धतीने इंचापर्यंत. व उंची पट्टी अगदी कमी छोटीशी आहे, तर इथे काठ होतील तयार. जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला आता एक्स्ट्राच कापड जे आहे ते इथे काज नवीन बटन नवीन पट्टी डिझाईन शिकता करण्यासाठी हे येतील. कापड आपल्याला तर चला, आता बॅकचं जे आहे स्टिचिंग ते झालेलं आहे, आता स्टिचिंग तयार कसं होईल. करायचं आहे. तर ही मी हुक पट्टी व आय पट्टीसाठी कापड जे आहे ते कटिंग करून घेत आहे. अंतर जे इथून कट आहे ते करायचं 2 आहे. व 2.5 अशा पद्धतीने घेऊ शकता. ही आपली पट्टी जी आहे ती हुक पट्टी अगदी व्यवस्थित तयार होते व आय पट्टी तयार होते. तर आता फ्रंटच्या पार्टला जे आहे ते अस्तर जोडलेलं आहे, एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे इथे. आता जसे टक्स दिसत आहेत तसे टक्स मारायचे आहेत आधी फ्रंटला. पहा, इथून हा टक्स इथे घ्यायचा आहे. टक्स काढत असताना अगदी हळूहळू हळू करून अशा पद्धतीने मायनस करायचा आहे टक्स, त्यामुळे टोक न दिसता व्यवस्थित फिनिशिंग दिसतं. तर आता हा टक्स घ्यायचा आहे, मध्यापासून आपण घडी घ्यायची आहे, म्हणजे अगदी टक्स व्यवस्थित येतो. आता पहा, हा सुद्धा कप्स आपोआप तयार होतो. इथे पहा, कप्स जो आहे तो तयार झालेला आहे. आता मधली जी आहे ती मधली सुद्धा अशाच पद्धतीने टक्स घ्यायचा आहे. आता हा टक्स घेत असताना इथून घेऊन इथे टच करायचा आहे. आता ह्या साईडचे जे आहेत ते सुद्धा टक्स घ्यायचे आहेत. आता हा टक्स आता सर्व टक्स मारलेले आहेत, पाहू शकता कप्स कशा पद्धतीने तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट पद्धतीने ते कप्स जे आहे ते तयार झालेले आहे. आता हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. इथून मी वाढवून इतक्यासाठीच घ्यायला घेतलं होतं की हे जे कापड आहे ते आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घेता यावं यासाठी. आता अस्तर जे आहे ते अस्तरला टीप मारून घ्यायची आहे. आता पहा, आपण इथून मध्याला एक्स्ट्रा होतं, तर एक्स्ट्राचं जे आहे ते फॅब्रिक एक टीप मारून घ्यायचं आहे, कारण समोरची बाजू आपली पॅक बनवायची आहे, त्यासाठी एक टीप मारून घेतलेली आहे. आता जे टक्स दिसत आहेत ते टक्स सर्व मारून घ्यायचे आहेत. तर पहिल्यांदा हा टक्स घेते. आता हा जो भाग आहे तो इथेच घ्यायचा व टक्स घ्यायचा, म्हणजे आपला हा जो पार्ट आहे तो आत जाईल. मध्यापासून सुरुवात करायची. आता हा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने व्यवस्थित घ्यायचा आहे व हा टक्स घ्यायचा आहे. हे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करायचं आहे. पहा, अगदी व्यवस्थित कप्स जो आहे तो तयार होतो.
माझं कटिंग अगदी परफेक्ट असतं, त्यामुळे माझं शिलाईचं काम अगदी परफेक्ट येतं. कुठेही कमी जास्त होत नाही, एक्स्ट्राचं कापड एक्स्ट्रा होत नाही. आता हा मध्य घ्यायचा आहे. आता मधून सुद्धा आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे. इथून आपण पॉइंट केला होता, तर इथून पहा हा टक्स इथून घ्यायचा आहे. हा 3 टक्सचा ब्लाउज आहे. इथे पण पहा कप्स जे आहेत ते अगदी छान पद्धतीने तयार झालेले आहेत, पाहू शकता. आपण अजून कप्स टाकला नाही तरी सुद्धा इतक्या छान पद्धतीने इथे टक्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. आता मी कप्स टाकते. कप्स टाकत असताना नेहमी छातीपेक्षा 4 इंच एक्स्ट्रा तरी कप्स घ्या. 2 इंच किंवा 4 इंच तरी कप्स मोठा असावा. तेवढाच मापाचा कप्स घेतला तर कप जो आहे तो व्यवस्थित बसत नाही. तर हा याच्या मध्य करून घ्यायचा आहे इथून. आता पहा इथून व इथून मध्य केला. जी एक लाईन आहे त्या एका लाईनला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. कोणतीही एक लाईन घेऊ शकता तुम्ही. आता हा मेन फॅब्रिक आहे, त्याला आपण इथे जोडणार आहोत. तर हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हा मिडल पॉइंट आहे. मिडल पॉइंट पासून आपल्याला इथून इथेपर्यंत घ्यायचा आहे. तर आपण अशा पद्धतीने टक्स जो आहे तो इथे ठेवून आता जसा कप आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे. आता ही सुद्धा साईड त्याच पद्धतीने करायची आहे. हे सर्व कापड एका साईडला घ्यायचं आहे व जसा कप्स आहे आपला सेंटर पाहायचा आहे. जिथे आपला मिडल पॉइंट येतो तिथे आपल्याला कप्सचा जो टोक आहे तिथे टोक यायला हवी. पाहू शकता अगदी व्यवस्थित कप्स जे आहेत ते बसलेले आहेत. आता आपण गळा जो आहे तो पलटी करायचा आहे. तर गळा जसा आहे त्या पद्धतीने गळ्याला टीप मारायची आहे. इथे टाचण्या सुद्धा लावून घेऊ शकता. आता इथे पॉइंट आहे, इथे पॉइंट इथे आणायचं आहे. इथे सुई आत गेली, परत आपल्याला इथे घ्यायचं आहे. इथे पॉइंट बनवायचा आहे. पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने इथे पॉइंट घ्यायचा आहे, परत वळवायचं आहे व परत आपल्याला सरळ इथे आणायचं आहे. कोपरे जे आहेत ते अशा पद्धतीने नॉच मारायचे आहे. आता इथून सुद्धा आपण डायरेक्ट पलटी करून घेऊ शकतो. तर इथे आपण अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आता हा आकार आपल्याला तिरका वाटत असेल तर आपण अशा पद्धतीने सरळ सुद्धा इथे घेतलं तरी सुद्धा चालेल. पण जर ह्यांना उंची जर तुम्हाला साईडची जास्त हवी असेल तर हे जास्त कापड ठेवू शकता. जर तुम्हाला साईडची उंची कमी हवी असेल तर तुम्ही इथून सुद्धा सरळ टीप मारू शकता. ब्लाऊज बसताना दोन्ही सुद्धा अगदी व्यवस्थित बसतात. हा जो भाग आपण जर टीप मारली तर जो राऊंड येतो म्हणजेच ब्लाऊजचा जो राऊंड असतो तो अगदी करेक्टच येतो. आणि थोडीशी मग ही साईड कमी वाटते आपल्याला. आणि जर ही एकेकांना ही साईड जास्त हवी असते तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त थोडासा असा क्रॉस आलेला असतो. तर मला अगदी सरळ ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंगचं आवडतं, तर मी त्यासाठी इथून सरळ टीप घेत आहे.
इथे उंचीचा काही म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्टच बसत असतो, पण एकेकांची मेंटॅलिटी असते की नाही हे कापड आपलं जास्त हवं असं. तर इथून आता पलटी करायचं आहे. आता पाहू शकता किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. आता इथे वरून दाब टीप घेऊ शकतो किंवा आपण एक्स्ट्राची सुद्धा ही दाब टीप आहे ती आपण दाब टीप घेतली म्हणजे वरून आपल्याला दाब टीप घेण्याची आवश्यकता नसते, तर वरून दाब टीप घेत आहे मी. आता दुसऱ्या साईडने थोडी घ्यायची अर्धी दाब टीप म्हणजे व्यवस्थित येतं. अस्तरच्या साईडलाच दाब टीप मारायची आहे, कपड्यावरती अजिबात टीप घ्यायची नाही. पाहू शकता किती सुंदर असा ब्लाऊज जो आहे तो फ्रंटचा पार्ट तयार झालेला आहे. तर आता नेकला एक टीप मारून घेते मी. अंतर अगदी व्यवस्थित ठेवून मारायची आहे टीप. कमी जास्त अंतर अजिबात करायचं नाही. आता सर्व साईडने टीप घ्यायची आहे इथे. आता इथून सुद्धा टीप घेऊ शकतो आपण. फ्रंट पार्ट आपला 3 टक्सचा तयार आहे. पाहू शकता किती सुंदर कप्स तयार झालेला आहे. गळा फक्त आपण 2 इंचने खोलला होता, तर पहा गळा किती पसर झालेला आहे. जर तुम्ही सुरुवातीला 3.5 इंच टाकलात तर गळा किती पसरेल याचा विचार करू शकता तुम्ही. तर हा बॅकचा पार्ट आहे, बॅकचा पार्ट तयार करते. आता कापड जाड आहे त्यामुळे अस्तर किंवा कॅनव्हास घालण्याची आवश्यकता नाही, तर मी डायरेक्ट पलटी करते. पहा इथून अशा पद्धतीने घ्यायचं आहे, इथे व इथे टीप मारायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे. थोडीशी टीप माझी कडेने गेली, थोडीशी मी अजून एक टीप घेते. आता डायरेक्ट पलटी करायचं आहे.
आता फ्रंटचा पार्ट इथे जोडायचा आहे. आता पहा इथे असा असेल, तर इथून म्हणजे आपली कव्हर टिप जी आहे ती तयार होईल. इथून असा घ्यायचा व असा ठेवून इथून आपल्याला टिप मारायची आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे. इथे आपली छान अशी टिप तयार झालेली आहे. आता हा पार्ट आहे, हा पार्ट सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. आता इकडची साईड जी आहे ती जोडायची आहे. तर हे असं ठेवायचं आहे सरळ. त्यानंतर हा पार्ट जो आहे तो ह्या पार्ट वरती ठेवायचा आहे व फोल्ड करून टीप मारायची आहे. पाहू शकता किती छान जे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथून मी गळ्याला सुद्धा टीप मारते. आता बॅकचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आता इथे टक्स घ्यायचा आहे, तर टक्स घेत असताना अशा पद्धतीने घ्यायचा. उंचीला 4.5 इंच. आता हा पार्ट जो आहे तो हा पार्ट जोडायचा आहे. आता समोर जशी टीप मारलेली आहे तशी वरून इथे सुद्धा टीप घ्यायची आहे. टक्स जो आहे तो टक्स घ्यायचा आहे. इथून जेवढं 1.5 इंच मार्जिन असतं ते मार्जिन सोडायचं आहे व टक्स घ्यायचा आहे. उंचीला 4.5 इंच घ्यायचा आहे. टक्स घेताना फिनिशिंगचा मारायचा आहे. दिसायला नको की टक्स मारलेला आहे. पहा माझं कसं अजिबात दिसत नाही की टक्स मारलेला आहे. टोक वगैरे काहीही काढायची नाही. आता फक्त भाई जोडून फिटिंग टाकला म्हणजे आपला ब्लाउज जो आहे तो तयार होईल. तर मी भाई जोडते. भाई जोडत असताना नेहमी चेक करायचं आहे फ्रंटचा पार्ट व बॅकचा पार्ट जर एक्स्ट्रा होत असेल तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे. इथे अशा पद्धतीने हा ब्लाउज ठेवायचा आहे. पहा नेहमी 1/2 इंच माझा पाठीमागे आकार असतो, तर अगदी बरोबर आलेला आहे. हा आकार जो आहे तो इथून आपण अशा पद्धतीने कट करायचा आहे. पहिल्यांदा टीप मारायची. इकडची सुद्धा साईड त्याच पद्धतीने पाहायची आहे, चेक करायची आहे. पाहू शकता इथे इथे टीप घ्यायची आहे, तर इथून आपण आकार घ्यायचा आहे.
नेहमीच बॅकचा पार्ट कधीही तुम्ही निरीक्षण करा, बॅकचा पार्ट जो असतो आपला आर्मोलचा तो मोठा असतो, समोरची साईड जी असते ती नेहमी छोटी असते. तर जशा पद्धतीने आपला आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आता हुक पट्टी कशी करायची ते पाहूया. तर इथे पहिल्यांदा आय पट्टी तयार करते. इथे एक्स्ट्राचं कापड वरती ठेवायचं आहे. इथून टीप घ्यायची आहे. त्यानंतर दाब टीप घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व ही साईड जी आहे ती इथून टीप मारायची आहे व ही साईड दिसते ती जसा आकार आहे तसा पद्धतीने टीप घ्यायची आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थित आपली हुक पट्टी जी आहे ती तयार झालेली आहे. आता इकडची साईड जी आहे ती खाली एक्स्ट्रा सोडायचा आहे. इथून दाब टीप घ्यायची आहे. आता इथून फोल्ड करायचं आहे व इथून सुद्धा फोल्ड करायचं आहे. आता ही सुद्धा लाईन जशा पद्धतीने आत जाते त्याच पद्धतीने फोल्ड घ्यायचं आहे. आता हे सर्व आत टाकायचं आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट बॅगचा नेक तयार झालेला आहे. कुठेही कमी जास्त नाही, अगदी परफेक्ट अशा पद्धतीने आपला जो ब्लाउज आहे तो तयार झालेला आहे. आता फक्त आपल्याला हे जे आहे ती स्लीव अटॅच करायची आहे चुनी देऊन. तर ही साईड आहे त्या साईडला एका साईडला आपण टीप मारायची आहे. अशा पद्धतीने एक टीप आधी घ्यायची. फिनिशिंगचं काम हवं असेल तर डायरेक्ट न घेता तर एक टीप अशी घ्यायची, नंतर अजून एक टीप घ्यायची आहे. पुन्हा एक टीप मारून घ्यायची. आता इथून आपल्याला अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत. पहा मी बरोबर अंतर सोडून मी चुनी घेत आहे. आता साईडला इकडे घेण्याची आवश्यकता नाही, कारण आपला फक्त वरतीच फुगा दिसत आहे. तर वरतीच आपण वरच्याच साईडला फुगा घ्यायचा आहे. तर बाकीची साईड जी आहे ती आपण अशा पद्धतीने जोडायची आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. एक सुद्धा टीप खोलावी लागत नाही. इतकं माझं म्हणजे शिलाई काम परफेक्ट आहे. अगदी छान. तर आता हे सुद्धा अशा पद्धतीने दाबायचं आहे, म्हणजे तुमची स्लीव जी आहे ते अगदी इकडच्या साईडला दिसेल.
तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण 21 दिवसाचं जे आहे ते चॅलेंज घेतलेलं आहे. 21 दिवसात तुम्हाला मी वेगवेगळे ब्लाऊज दाखवणार आहे. माझी थोडीशी टिप जी आहे ती इथे राहिलेली आहे, तर मी टिप मारते. ज्या महिला घरात बसलेल्या असतात, त्यांना बाहेर जाता येत नाही, त्यांच्यासाठी खूप छान हा माझा क्लास आहे. तर त्या घरी बसून शिकू शकतात. रिकॅप पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकदा व्हिडिओ लक्षात नाही आला तर तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता व ब्लाऊज शिकू शकता. पाहू शकता किती सुंदर. आता फिटिंग करायचं दाखवते. आता फिटिंग करत असताना आपण जितका मार्जिन ठेवलेला आहे तितकं मार्जिन ठेवायचं आहे व टिप मारायची आहे. तर मी मेजरमेंट घेऊन येते. आता इथे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली होती, तर इथे 1.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे. इथे सुद्धा 1.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे व इथे अशी टीप मारायची आहे. आपला ब्लाउज तयार. आधी सगळं व्यवस्थित, इकडची साईड कमी जास्त नको व इकडची सुद्धा साईड कमी जास्त नको, अशा पद्धतीने पाहू शकता घ्यायचं आहे. आता एक्स्ट्राची आतून फक्त एकच टीप घ्यायची आहे. जर जास्त टीप घेतला तर ब्लाउज जो आहे तो फिनिशिंग वाटत नाही, तर टिपा एक्स्ट्रा जास्त न घेता थोडेसे टिपा आतून घेता. हे एक्स्ट्राच आहे ते फोल्ड करायचा. पहा किती सुंदर, अगदी परफेक्ट पद्धतीने आलेला आहे. इथे पहा बरोबर अटॅच झालेला आहे. आता इकडची साईडची स्लीव आहे ती तयार करते व ब्लाउज जो आहे तो तुम्हाला दाखवते. तुम्ही कमेंट करा. कमेंट केल्यामुळे मी चांगलं शिकवते की नाही याची मला पोच पावती भेटते. तर कमेंट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत समोरच्याला समजत नाही की समोरचा शिकवणारा जो आहे तो व्यवस्थित शिकवतो का, त्याच्याकडून चुका होतात. तर तुम्ही कमेंट नक्कीच करा. त्यामुळे आपल्याला पुन्हा काही जर चुका होत असतील तर मी त्यामध्ये सुधारणा करू शकते व तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. आपल्याला एक चुनी खोलावी लागेल. आता ह्याला इथून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा ब्लाउजचं फिनिशिंग अगदी परफेक्ट येतो.
फिटिंग टाकते. फिटिंग टाकताना 1.5 इंच अंतर ठेवायचं आहे. जितकं मार्जिन ठेवलेलं आहे तितकंच अंतर ठेवायचं आहे व आपल्याला टीप मारायची आहे. पाहू शकता ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे. इथे जर आपल्याला जास्त होत असेल तर इथून आपण अशा पद्धतीने टीप थोडीशी तिरकी घेऊ शकतो. ज्यांना थोडंसं ओपन हवं असतं तर त्यांना ओपन ठेवू शकतो. फिटिंग हवं असेल तर तुम्ही फिटिंग करू शकता. अशा पद्धतीने सुंदर असा ब्लाउज मी तुम्हाला आज शिकवलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, मला पोच पावती द्या की अजून काही शिकायचं आहे ते सुद्धा तुम्ही ते सांगू शकता. पहा किती सुंदर ब्लाउज तयार झालेला आहे. कप्स पहा 3 टक्सचा ब्लाउज इथे शिकवलेला आहे. बॅकला पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे. मी आता इथे तोपर्यंत पिन लावते, म्हणजे टाचण्या 2 लावते. हुक पट्टी करायला बटन हुक लावण्यासाठी द्यायचं आहे, तर मी तोपर्यंत अशा पद्धतीने तर आजचा व्हिडिओ तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी शिकवते, तुम्ही त्याचा आनंद घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल साठी मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहू शकता किती सुंदर पद्धतीने आज मी तुम्हाला ब्लाउज जो आहे तो शिकवलेला आहे. तर पहा कप्स 3 टक्सचा ब्लाउज आहे. जसा रेडीमेड ब्लाउज भेटतो त्या पद्धतीने तुम्हाला हा ब्लाउज जो आहे तो मी शिकवलेला आहे. तर पाहू शकता कप्स किती सुंदर आहेत. जी स्लीव बनवलेली आहे ती रेडीमेड सारखी बनवलेली आहे. बॅकला पहा डीप नेक घेतलेला आहे व बॅकला हुक घेतलेला आहे. तर ह्या ब्लाउजचं कटिंग व स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्ही पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया.